नमस्कार, मी हवामान अभ्यासक नरेंद्र पाटील इंगळे, राहणार किनखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण विदर्भाचा हवामान अंदाज. आजची दिनांक आहे 18 डिसेंबर 2025. आजपासून संपूर्ण डिसेंबर महिन्यात वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण विदर्भात, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण प्रामुख्यानं हे कोरडं राहील. थंडीत आता वाढ होणार आहे. विशेष करून उत्तर महाराष्ट्रातून थंडीचे वारे पसरत आहे. त्यामुळे काय होणार आहे की सकाळी आणि रात्री प्रामुख्यानं थंडी जाणवेल आणि थंडीत वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. आणि पुढील जानेवारी महिन्यात हवामान नेमकं कसं असेल तर संपूर्ण जानेवारी महिन्यात अवकाळी पाऊस नसल्यासारखा आहे आणि विशेष करून जानेवारी महिन्यात सुद्धा थंडीत वाढ होत राहील. आणि आता आपण मागील 4 नोव्हेंबर 2025 ला एक हवामान अंदाज दिला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की पुढील 2 ते 2.5 महिने महाराष्ट्रात अवकाळी पाऊस नसणार. विशेषतः तसंच आता होताना दिसून आलं किंवा तसंच घडताना दिसून आलं की संपूर्ण एका महिन्याच्या कालावधीत कुठेच अवकाळी पाऊस पडला नाही. फक्त दक्षिण महाराष्ट्राच्या शेजील काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस झाला. आणि विशेष करून आता आणखीन आजपासून पुढील 1 महिना अवकाळी पाऊस कुठेच पडणार नाही. विशेष करून थंडीत वाढ होत राहील, कोरडं वातावरण राहील. आणि प्रामुख्यानं मग विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल आणि आणि मराठवाड्याचा या संपूर्ण भागामध्ये वातावरण हे कोरडं राहील. आणि विशेष करून सगळीकडे थंडीत सुद्धा वाढ होणार आहे. हा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं आणि हा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद.